घरणिकेचा राजा, घरणिकेचा हिंद केसरी राजा, घरणिकेचा राजा, म्हणजे एका मुख्यमंत्र्यांनी राजाचं नाव घेतलं, म्हणजे राजा त्या लेवलचा आहे म्हणूनच घेतलं मित्रांनो. परंतु काय होतं, अडचण दादा कुठं आली? अडचण कसं झालं ड्रायव्हरच्या अडचणीमुळे, कारण नवीन पोरग कुठनं तरी येऊन बसलं, कोणच नाही ते ड्रायव्हर. आता गट सुटायला लागल्यावर काय करायचं, बांधून तरी पुन्हा चिठ्ठी नाही आपल्याला. बर, चिठ्ठी 11,000 रुपये चिठ्ठी. आपण नव्हतीच ना पुढं, मग कुठं मिळेल ना मिळेल म्हणून आम्ही एक पोरगा असंच आपलं गटाच्या गाड्या म्हणजे ह्याच्या आणत होतं रेसलच्या हे. हं. ते पोरग बसवलं पुन्हा, मग काय करायचं पुन्हा, त्या पोराचं बी हातपाय कापत होतं छकड्यात बसल्यावर ना. बर. मग आता काय करायचं, नवीन पोरग, मग आता त्याला काय समजणार आहे, आणि एवढ्या मोठ्या फाडात अजून एकदम. दादा एवढं मोठं नियोजन करताय तुम्ही, म्हणजे तुमचा टॉप 10 मधला बैल आहे, एक राजा बकासूर, म्हणजे 10 मध्ये नाव घेतलं जातं. आज मुख्यमंत्र्यांनी तुमच्या बैलांना नाव घेतलं, परंतु तुम्ही नियोजन कुठचं, तुम्ही ड्रायव्हर घेऊन गेलं पाहिजे, सुट्टी मेकर व्यवस्थित घेऊन गेला पाहिजे, चुकतंय कुठे तुमचं? नाही, कसं होतं, ड्रायव्हर आता पैरकरांनी सांगितलेला होता, त्यामुळे आम्ही काय कुठल्या ड्रायव्हरला विचारलं नव्हतं. नाही तर ड्रायव्हर होते मोकळे, आपलं सनीम होता, पुन्हा अमरतात्या होता, भया होता. मग त्यावेळी तिथं फोन लागला नाही काय? नाही, ते लागतच फोन नव्हतं, लागत नव्हतं. कुणालाच लागत नव्हतं फोन. हम्म. मग त्यामुळे समधीच अडचण आली आणि गाड्या तरी वळल्या, मग आता पुन्हा काय करायचं. बर. मग त्यांनी कोणचा ड्रायव्हर सांगितलं होतं सुनील मोरेने, ती काय आम्हाला माहिती नाही. मग ती काय आला नाही ड्रायव्हर म्हणल्यावर पोरग बसवलं आपलं. बर. असं झालं. मग पुढं जिथं राजाला हे करायचं, राजा म्हणजे वाटत होतं रे, गाडी लागली वाटत होतं सगळ्याला. हो, लागली वाटत होत, कारण काय विश्वास होता ना, गाडी राहणार तर आपले. असं होतं ना. आता काय हो सिच्युएशन, लोक म्हणजे पब्लिक किती होतं काय माग बैलाच्या? डेगभर पब्लिक होतं, ते पब्लिक ओरडत होतं. पुन्हा मला वाटतंय जरी गाडी पडली तरी मला वाटतं 100-200 पब्लिक त्या बैलाच्या मागे येऊन बैलापाशी उभा राहिलं होतं. बर. काय नाही, त्याचं त्यानं मस्त कमीवलेला, त्यामुळं आम्ही काय एवढं, मग त्या माणसांच्या मुळे आम्ही बी नाराज लय झालो नाही, कारण वाटलं पुन्हा माणसं गेल्यावर वाईट वाटलं. बर. हा, येताना लय वाईट वाटलं, जायला आपण आपल्या भागात असून आपली गाडी मार खात्या. म्हणजे एक प्रकारे राजाने कधी नाही खाली मान घालून दिली इतकी? नाही, खाली नाही मान घालून दिली. दादा तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे, किंवा त्याची काय चुकी मला सांगा, राजाला दोष देऊ शकत नाही तुम्ही. राजाचा नाही दोष आपलाच. दोष आपला झाला तर. बर. राजाचा नाही दोष, त्याचं ते काम करणार ते करतोय. मग आता त्याचे दोष म्हणता येणार नाही आपल्याला ना. बर. असं म्हणजे दादा मला वाटते 2 ला तुम्ही खाली गेला की 1.5 ला गेला खाली? 1.5 ला खाली गेलो. 1.5 ला खाली गेला. माघारी गट तुमचं थांबलं गेलं म्हणजे मुख्यमंत्री आल्यानंतर. होय. तरी पण राजा म्हणजे तोपर्यंत असं काय त्याची काय अडचण नाही ना आली? नाही, काय नाही त्याची काय नाही. म्हणजे एवढा उशीर त्याला